ही गोष्ट आहे सॅन्टियागो नावाच्या एका साध्या पण स्वप्नालू मेंढपाळ मुलाची, जो स्पेन मधल्या इंडालुसिया भागात राहत होता. त्याचं आयुष्य जरी साधं वाटत असलं तरी त्याचं मन मोठं होतं. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडायचं. तो रोज आपल्यासोबत मेंढ्या घेऊन हिरवळ शोधत असायचा. एकदा आपल्या मेंढ्यांसोबत प्रवास करताना तो एका छोट्याशा गावात पोहोचला. तिथे त्याला एका दुकानातील सुंदर काळ्या केसांची मुलगी दिसली. ती लोकर खरेदी करण्यासाठी त्याच्या जवळ आली आणि त्या दोघांची ओळख झाली. सॅन्टियागोला तिचं साधं बोलणं आणि गोड हसू खूप आवडलं. तो मनाशी ठरवतो की पुढच्या वेळी ती मुलगी पुन्हा भेटेल या आशेने त्याच गावात परत येणार. सॅन्टियागो रोज आपल्या जीवनातले छोटे छोटे अनुभव खूप जपून ठेवायचा. त्याच्या गावाच्या बाहेरच्या एका जुन्या चर्चमध्ये एका मोठ्या झाडाखाली झोपलेला असताना त्याला एक स्वप्न दिसलं. विशेष म्हणजे हे स्वप्न त्याला 2 वेळा दिसलं. या स्वप्नांचा अर्थ शोधायची त्याला खूप उत्सुकता लागली. म्हणून त्याने जवळच्या तारिफा नावाच्या गावात जाऊन एका गुड जिप्सी महिलेला भेटायचं ठरवलं. ती महिला त्याला म्हणाली, तुला इजिप्तच्या पिरॅमिड जवळ खजिना मिळणार आहे. तो खजिना मिळवायला तू प्रवास करायला हवा. पण त्या बदल्यात तिने खजिन्याचा 10वा हिस्सा मागितला. सुरुवातीला सॅन्टियागोला ही गोष्ट फक्त कल्पनाच वाटली. तो थोडा विचारात पडला. त्या गावात फिरताना त्याला एक साधा पण हुशार म्हातारा भेटला. तो म्हातारा म्हणाला, मी सालेमचा राजा आहे आणि मी लोकांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचवायला मदत करतो. सुरुवातीला सॅन्टियागोला त्याचं बोलणं विचित्र वाटलं, पण त्याने त्या म्हाताऱ्याचं ऐकायचं ठरवलं. राजाने सॅन्टियागोला समजावलं, आपलं आयुष्य आपल्याला नेहमी काही ना काही सिग्नल्स देत असतं, जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्याने सॅन्टियागोला 2 स्टोन्स दिले, एक काळा आणि एक पांढरा. जेव्हा कधी तू गोंधळलेला असशील तेव्हा हे स्टोन्स तुझी मदत करतील, असं तो म्हातारा म्हणाला. तेव्हा अचानक सॅन्टियागोच्या चेहऱ्यावर एक सुंदर फुलपाखरू आलं आणि त्याने हे गुड ओमेन असल्याचं समजलं. सॅन्टियागोने त्या म्हाताऱ्याने दिलेल्या सल्ल्याचा आधार घेतला आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पण आफ्रिकेतील तांगियार या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला एका व्यक्तीने फसवलं आणि त्याचे सगळे पैसे लुटून नेले. सॅन्टियागो निराश झाला, पण त्याने स्वतःला आठवलं, जेव्हा आपण मनापासून काही मिळवायचं ठरवतो तेव्हा सगळं जग आपल्याला ती गोष्ट मिळवून देण्यात मदत करतं. तिथेच एका क्रिस्टल सेलरच्या दुकानात सॅन्टियागोने काम मिळवलं. त्या बदल्यात त्याला थोडंसं खायला मिळालं. पण सॅन्टियागोला समजलं की आपल्या मेहनतीमुळे त्या दुकानाचा व्यवसाय वाढतोय. हे बघून दुकानदारही सॅन्टियागोच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागला. सॅन्टियागोने दुकानात काम करत पैसे साठवायचं ठरवलं, जेणेकरून तो परत आपल्या गावात जाऊन पूर्वीसारखं आयुष्य जगू शकेल. पण त्याच्या मनात एक वेगळीच जिद्द होती. त्याला माहिती होतं की त्याच्या स्वप्नांच्या मागे जाणं सोपं नसलं तरी त्याचा खजिना त्याची वाट पाहतोय. तो या प्रवासात कितीही संकट आली तरी स्वतःवरचा विश्वास सोडत नव्हता. त्या 2 स्टोन्सने त्याला नेहमी प्रेरणा दिली. आता सॅन्टियागो एका नवीन प्रवासासाठी तयार होतो. भाग 2 लवकरच येईल. सॅन्टियागोचा पुढचा प्रवास कसा असेल? तो खरोखर खजिना शोधेल का? जाणून घ्या पुढील भागात.